मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग. तर आपले मस्त आता गावचे ब्लॉग येतात ते, आणि मी तुम्हाला पहिले पण सांगितलं की इकडचे ब्लॉग आणि थोडेसे स्लो येतात ते. आणि मी असं 2-3 दिवसाचं सगळं कलेक्ट करून ठेवते छोटे छोटे व्हिडिओ, आणि मग एक सोबत त्यांना एकत्र करून टाकते. तर आहे ना, आज मंगळवार आहे, मी रविवार सोमवार सगळे आहे ना छोटे छोटे क्लिप घेतलेले आहे, त्या मी ह्या ब्लॉगमध्ये टाकणे. तर आधी इंट्रोडक्शनमध्येच मी सांगून देते आहे, तर पुढं बघा तुम्हाला मजा येईन व्लॉग बघायला. आणि माझ्या काकूची इथे ना सवासणी आहे, तर त्यांनी मला सवासणी म्हणून बोलवलं आहे. चल पिल्लू, क्रिशू आमची येते पाठीमागून. तेवढी घाई झाली, आणि आज आहे ना पिल्लूला पण दवाखान्यात न्यायचं होतं, म्हणजे लस द्यायची होती त्याला, त्याचे 2 इंजेक्शन आणि डोस पण आहे त्याचा. तर त्यांचं आवरून दिलं आधी. सलोनीला म्हटलं तू घेऊन जा, मी जाते पटकन काकूकडं. काकूचा 2दा फोन आला आहे, तर मग तुम्हाला दाखवते. काकूने मस्त पूर्णच पोळ्यान ते केलं आहे. मला हेल्प करायला पण बोलवलं होतं, पण जमलंच नाही. रात्री पिलूलाही रडला ना, तर मग त्याच्यामुळं. तर चला आता मी तुम्हाला तिथं जाऊन दाखवते सवासनी. आणि चला व्लॉग एन्जॉय करा, आणि भेटू आपण नंतर. इकडे ना माझी वहिनी सलोनी आणि मी आणि पिल्लूला घेऊन ना मंदिरात गेलेलो. आमच्या पण सवासनी होत्या, तर मी काही जास्त व्हिडिओ नाही घेतली. मंदिरात गेलेलो आणि तीच घेतलेली. तर इकडे ना आषाढ महिन्यामध्ये गावाला सगळे सवासनी जेव घालतात, म्हणजेच नाही का. काकूची इथं आधी आमच्या झालेल्या, मग काकूच्या होत्या. तर पिल्लूची आंघोळ झाली, तसंच आम्ही त्याला घेऊन गेलो होतो, कारण तो झोपला होता. मग मस्त आहे ना देवीला निवद वगैरे दाखवले. पुरणाचा इकडं स्वयंपाक असतो, पुरणाच्या पोळ्या वगैरे. मी पण लई दिवसातून म्हणजे लई महिन्यातून अशी सवासणी वगैरे जेवायला होती. तर मस्त आम्ही ना निवद वगैरे दाखवले. आणि या देवी जोगेश्वरी माता आहे, ह्या तुम्ही भरपूर वेळा माझ्या ब्लॉगमध्ये बघितला असं. दुबईला माझ्या घरी या देवीचा फोटो आहे आमच्या मंदिराच्यावर, म्हणजे देवाऱ्याच्या वरती. तर खूप म्हणजे असं सत्व आहे. मी लहान असल्याच्या आधीपासूनच्या त्या देवीनं इकडे आहे. तर आम्ही मस्त दर्शनाला जातो. आणि पिल्लू बघा किती छान खेळत होतं. आणि नवरात्रात वगैरे ना खूप मजा असते इकडं. तर बाजूमध्येच आहे ना सप्तशृंगी मातेचा फोटो वगैरे ठेवला आहे, दत्तगुरूंची छोटीशी मूर्ती वगैरे बसवलेली. जेव्हा आम्ही देवीची प्राणप्रतिष्ठा केली ना, तर आम्ही सांगत होतो इकडं देवीला पाया पाडून त्याला का सुखाचं ठेवा, रडू घेऊन जा, हसू देऊन जा. आणि तो पण आहे ना मस्त खेळत होता तिथं, बिलकुल रडला वगैरे नाही. आम्हाला असं का झोपेतून उठून नेल्यावर तो रडं नाही, पण छान खेळला आणि छान दर्शन पण घेतले. इकडं आल्यानंतर आम्ही त्याला पहिल्यांदाच दर्शनाला नेलं होतं, तर मग त्याला पण व्यवस्थित पाया पाडला. आम्ही निवद वगैरे दाखवले, आणि त्यानंतर ना घरी आल्यानंतर आम्ही ना सवासनी जेव घातलं. त्याचा व्हिडिओ मी नाही घेतला, खूपच घाई झालेली ना. म्हणजे त्यानंतर आहे ना दुसऱ्याच दिवशी पहाटे आमची गाय जणलेली रात्री 3:30ला. तर मग पप्पा बाहेरच झोपतात, कारण गाय आहे ना, त्यांचे छोटे वासरं पण आहे त्याच्यामुळं. तर मग पप्पांनी ना आवाज दिलेला, मग पण व्हिडिओ काढली. म्हटलं काय झालं, व्हिडिओ काढून घेऊ. आणि गाय एका ठिकाणी डिलिव्हरी झालेली, दुसऱ्या ठिकाणी मग ना तिला कोरड्यामध्ये वगैरे आणलेलं. माझ्या भावाला पण उठवलेलं पप्पांनी. वासरू झाल्यानंतर पप्पाने आम्हाला उठवलं. तर बघा कशी मस्त इकडं गाय वासराला चाटती. आणि डिलिव्हरी होऊन आहे ना गायला 10-15 मिनटच झाले होते, तर पप्पा कसे गायला चोळत होते कसं नाही एकदम. आणि गाय डिलिव्हरी झाली तेव्हा फक्त पप्पा एकटेच होते, त्यांनी कोणाला उठवलंच नाही. काही जास्त त्रास नाही झाला. पप्पा बोलले 5-10 मिनटातच झाली. आणि ही ना मोठं वासरी, म्हणजे 1 महिन्याआधी डिलिव्हरी झालेली ती गाय. तर मी म्हटलं ही आता दीदी झाली, आणि ही पण मुलगीच झालेली, म्हणजे कारवड बोलतात ना ते. तर मस्त इथे ना गाय वासराला चाटत होती. स्वच्छ करण आहे आता ती, कारण वासरू झाले थोडंसं खराब असतं ना, त्यामुळं. आणि पप्पा पण थोडंसं त्याला असं साफ करत होते पोत्याने वगैरे. आणि त्यानंतर मग गायला जडल्यानंतर इकडं लगेच आहे ना असं डाळ वगैरे खायला देतात. एवढंच. तुकडा आहे हा, तुरीचीच आहे, पण तुकडा डाळ आहे ती. याने काय जार पडतो का? हा आहे, आणू. फोडून मी आणलाय बत्ता. नको का? प्लास्टिकची पिशवी.
गायला आहे ना डाळ वगैरे खायला दिली, त्यानंतर थोडंसं गूळ वगैरे पप्पाने असं सगळं खायला दिलं. मग त्यानंतर मला असं वाटलं का आता झोपून जाईने, मग मी म्हटलं चला आता झोपून जाऊ. तर म्हणे नाही आता झोपायचं नाही, गायचं म्हणजे जागं राहायला लागन, कुत्रे वगैरे फिरतात ना. तर सकाळ होईपर्यंत 4 वाजले होते, तोपर्यंत 4 सव्वा 4. तर लगेच आहे ना ते त्यांची पिशवी काढली, त्याच्यामधून आहे ना सगळं सामान काढलं. मग फेटे वगैरे काढले, ती बोरकडी काढली जी का त्यांनी आता फेट्यामध्ये घातली आणि लगेच आहे ना चरट वळायला बसले. आणि किती छान त्यांनी वळलं. मी या आधी पण एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं का त्यांना हे असं सगळं लई जमतं आणि त्यांना करायलासुद्धा आवडतं. अजून तर वासरू लगेच उभं नसतं राहिलं म्हणाले, ते सकाळी 2-3 तासानंतर मग उभं राहिलेलं. त्याच्यामुळे त्यांनी लगेच नाही इथं चरट वळायला घेतलं आणि किती छान बघा फेट्याचं मस्त आहे ना चरट वळलं त्यांनी, पटपट पटपट वळून झालेलं. मग मी पण बसलेली, म्हटलं आता एकटे कसे ना ते बसती नाही. रात्री सगळे झोपलेले, माझा भाऊ गायला इकडं आणल्यानंतर लगेचच झोपून गेलेला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी ना कल्याणवरून माझे काका आलेले. हे काका म्हणजे मावशीचा नवरा. तर मग मी त्यांच्यासोबत आहे ना त्यांच्या वावरामध्ये गेलेली. ही त्यांची विहीर आहे आणि इकडं त्यांनी पण सोयाबीन वगैरे केलेली. ते राहतात कल्याणला, जॉब वगैरे तिकडं करतात, पण थोडंसं इकडं त्यांना वावर आहे ना, तर ते सोयाबीन वगैरे करतात. मग गरक्याला असे येतात. तर मी आलेली तर मग भेटणं पण होईल आणि सोयाबीन वगैरे त्यांना आहे ना औषध मारायचं होतं. तर मग ते आलेले, तर मग गरका द्यायला गेलो. तर इकडं जे प्रीती काकू आहे ना, त्यांनी ना वालाच्या शेंगांचं बाग लावलेलं. अजून छोटं आहे, पण भोपळ्याचा बाग आता भोपळे येतात आहे ना, तर वालाच्या शेंगा अजून आले नाही, छोटे आहे. आणि इथं वांगे पण आहे. जे वांगे असतात ना त्याला काटे नसतात, पर्पल वांगे असतात ते वाले वांगे, निळे वांगे, चोपडे आपण म्हणतो ना ते वांगे, त्यांना ना बिलकुल काटे नसतात. तर त्याला पण आहे ना छोटे छोटे फुलं अजून आलेले. वांगे तर काय अजून आलेले नव्हते. अजून थोड्या दिवसांनी आता वांगे पण येतील. तर तिकडं काकू घास पण कापत होते, म्हणजे ना काका इकडं उभे राहून गोष्ट पण करत होते. तर मग एवढा मोठा प्लॉट आहे बघा वांग्यांचा. आणि ते ना बाजार वगैरेच करतात माझे ते काका, म्हणजे अशी शेती करून भेंडी, वालाच्या शेंगा, वांगे आणि गाया पण आहे घरी. तर मग सोयाबीनमध्ये थोडंसं गवत झालेलं, तर ते काका आहे ना थोडंसं मग गवत वगैरे काढत होते. हा पट्टा चांगला आहे ना. नाही आता वल्ल आहे ना, करून पा. मग तुम्हाला बाजरी कमी टाकली तुम्ही आता उपटून. मग
नाही पण इकडे जास्तच टाकेल नेतात तुम्ही. तिकडं नाही एवढी दिसत. हा तिकडं मुडं दिसते. हे कडवळ आहे का जेवारी? खोंड्या. हा मस्त वातावरण झालंय पावसाचं, पण आता पडणार नाही तो. मग तिकडून तशीच मी काकूच्या घरी गेले. घास वगैरे कापून झालं मग काकू सोबतच घरी. तर त्या मला दाखवत होत्या बघ इथं म्हणे जास्वंदीचे फुलं हे 36 पाकळ्यांचे. त्यांना लय हाऊस आहे झाडं वगैरे लावायची, त्यांची तर खूप झाडं आहे. तर मग हे जास्वंदाचं झाड आहे हे आपलं सिम्पलवालं, आणि ते ना 36 पाकळ्यावालं एकदम मोठं. आणि इथं ना येल्लोवाला गुलमोहरसुद्धा होता. मी ना लालच बघितलेला, म्हणजे नॉर्मलवाला, हा येल्लो बघितलेलाच नव्हता. आणि त्यानंतर बघा मोगऱ्याचं झाड पण त्यांनी लावलेलं, तर किती छान मोगऱ्याचे फुलं आलेले. गुलाबाचं झाड पण आहे त्यांच्या घरी, आणि पेरूचं झाडसुद्धा आहे. इथं बघा छोटंसं आंब्याचं झाड आहे. त्यांनी हे सगळे झाडं आहे ना दारापुढंच लावले. आणि हे ना रामफळचं झाड आहे, त्याला पण मस्त आहे, छोटे छोटे कळ्या आलेल्या. आता नंतर फळ येईन तेव्हा मी तर नसणार आहे, म्हणजे मी सगळी व्हिडिओ काढत होती का आठवणी पण राहीन, आणि मस्त त्याला फुलं आलेले होते. काकू बोलत होते आता मस्त रामफळ येईल बोले त्याला. आणि दुसरीकडे त्यांच्याकडे पेरूचं झाड पण आहे, तर मग त्यांनी मला पेरू तोडून दिलेला, तर मी खात होती. आणि एवढे मस्त गोड असे पेरू होते ना का बस कधी. फिरायला चाललो फिरायला चाललो. झोका तोंड बघा किती क्यूट आहे. भोपळ्याचा बाग बघतो आम्ही, फुलं बघतो आम्ही, झाड. ते सगळ्यात मोठं झाड आहे, रात्री लई छान दिसतात. सगळ्या लोकांनी सोयाबीनच करेल आहे ना. याच्या पुढचं वावर आपलं आहे ना. हा गडाखाचं वावर आहे. सरसगट सोयाबीन आहे, चांगलं आहे पण आहे ना. पण एकसारखी वाढलेली खत का. ही मका कोणाची? मेजर. गायांना गवत घेऊन जाते सोयाबीन मधलं. दुसरं कोणाचं तरी वावर आहे इकडं. पप्पाचे मित्र आहे ना पप्पा, आणि गणू तिकडं गवत गोळा करतोय. मी आलेली पप्पा सोबत, गोण्या भरून दिल्या. आता पप्पा टाकून येते परत, आहे की नाही. बुंगाट थकले, दम लागला. तुम्ही जाऊन ये तोपर्यंत मी आंब्याचा बाग दाखव. तिकडं काही नाही ना. हा का. हा ते काय दिसतंय ना व्हिडिओ मध्ये. हा पप्पा टाकून येतील तोपर्यंत मी तुम्हाला आंब्याचा बाग दाखवते. इथं तळ आहे ते दाखवते. इकडे ना मध्ये जायला जागा नाही आहे, म्हणजे त्यांनी साईडने अशी तार लावलेली, पण पाणी आहे ह्या तळ्यामध्ये, दिसतंय ना. हे ज्यांचं वावर आहे ना त्यांचं तळ आहे. कोणी गावातले असेल ना त्यांचं, त्याच्यामध्ये जरासं पाणी आहे. ह्या लोकांच्याच गाय आणि एक बैल आहे वाटतं. माझे चुलत काकू पण आता इथं गवत काढायला आलेले आहे, आणि माझा भाऊ गोळा करतोय आणि पप्पा घेऊन जातात ते. हे पण सागाचे झाड आहे, ते मोठे मोठे झालेले. आता मी तुम्हाला ना मस्त आंब्याचा बाग दाखवते. भाजी होईल, भाजी दुसरी काही खाल्ली मग
काही नेऊ द्या आणि नेऊ द्या भाजीपाला पहिलं इच्छा आला काकावानी गंमत काटा थोडा वाढवा द्यायचा कुठून चालेल राहत नाही आले मी एवढी त्याला ते नाही हा ती जड होणार आहे का नाही कोणी? हा भाऊ दे तुलाच उचलायची आमचं तर काही नाही जाणार बाबा झटकून बारा बापरे बाद झाली काढली का नाही तिला इथं खाली गोल आणा. सोयाबीन घेतो ना घेतली रे मी लय वेळा घेतली नको मला लय उठ. पावसाचं वातावरण घेतो पुढं जायचं फक्त मला घेऊ वाटलं आमच्या काढून गेलेच नाही म्हणल्याला घेऊन जातो झालं ना आपलं नाही झालं. पाऊस आला हा 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 गण्यावल्लाच होईन वाटतात ह्या वावरात तर घुसताच नाही येणार नाही पाऊस जोरात आल्यावर काळी माती तर पप्पानं घरी गवत पांगून टाकलंय आता त्यांना वाटलं कायचा येतो हा 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 आपलं घर किती लांब आहे गेला गाण्यावालाच झाला याला का बरं बांधून ठेवतात हा का पण काही नाही करीत आहे ना हा का किती शेळ्या आहे हा का काय नाव याचं ढोली डॉली का ढोली ढोली काही नाही करीत मी बोललेली तुम्हाला का मी आंब्याचा बाग दाखवून पण पप्पा घरी गेले आणि 5च मिनिटात एवढा जोरात पाऊस आला ना का मग सगळं राहूनच गेलं तर तुम्ही बघू शकता इथं मी दाखवले मग इथं आम्ही बसलेलो आणि त्यानंतर 2-2.5 तास आम्ही तिकडंच होतो एवढा जोरात डेंजरवाला पाऊस आलेला 2-3 तास पण मजा आली छान पाऊस पडला इकडं पाऊस पाहिजेच होता आता शेतकऱ्यांना पाऊस आला म्हणजे एकदम मोठं स्वर्ग सुख असं पण 2-3 तास एकदम छान पाऊस पडला मग आम्ही पण तिकडे बसून राहिलो आणि सगळे जेवढे शेतात काम करत होते आणि तेवढे पण इकडे आलेले कारण दुसरीकडे ना तिथं असं दुसरीकडं कोणतं घर नाही आहे हेच एक घर आहे म्हणजे सगळे तिथंच आलेले जे पण वावरात काम करत होते ते आणि मग सगळे बसले त्यांनी चहा वगैरे केलेला मग 2-2.5 तास आम्ही तिथंच बसलो लाईट येईन का नाही काय माहिती आम्ही जातोय घरी पाऊस बंद झाला केव्हाच आम्ही इथं बसलो होतो हे आता ते सोडवायला पप्पाचे मित्र त्यांची गाडी हे तुमचेच का सगळे कुत्रे 7 वाजले 3 तास पाऊस पडला गणू हळूच घे बाबा तरी बरा हा रस्ता आता चांगला झालाय हा मस्त येईन आता सोयाबीन इकडं किती पाणी साचले तू पुढं पाय बाबा तू नको पाहू पाणी पाहायला परत ये हा मग काय नाही तर काय तिकडं जायचो नाही तर इकडं साचलं पाणी बाबो बाबो लय पोटभर पाऊस झाला का रे ह्या वावरांमध्ये लय वल राही ना आता का रे 15 दिवस हा ना हे पण संगत संगत चाललंय आपल्या ही आपली सोयाबीन मका पार झोपली
बाजरी आहे का? मला वाटलं मकाची. कुत्र्याची किती गडबड आहे पण त्या. आता ही गाडी हळू चालली नाही, त्याला मागं सोडून पळावं लागत. हा का? पुढं चाललं का असं नक्का ना माझी गाडी किती चालत ते रोज तुमच्या बरोबर येतं का? ती गाडी मागे. हा. आता ती गाडी गावा पोत यायला बसतं हा, इथं पण पाणी साचलंय बघ. जबरदस्त पाऊस झालाय. हे राहिलं माझ्या काकूचं घर. तुम्ही त्यांना बघितलं असेल साखरपानामध्ये लाल साडी घातलेली, त्या माझ्या काकू प्रीती काकू. तर हे त्यांचं घर. इकडं मस्त त्यांनी झाडं लावले. कढीपत्ता, त्याला किती फुलं आले पा. सीताफळ. चल बापरे, आपण तर डायरेक्ट इकडंच भेटलो. मी आलेले पण तुम्ही नव्हत्या ना त्या दिवशी. मला 8 दिवस झाले. हा, कुठं आहे काकू? हा का? तुम्ही लांब ना दिसा ना. या आणि काकूनी ना 14 सवासणी जेव घातलेल्या. तर सगळी तयारी झाली आणि मग सवासणींचे ना म्हणजे पाय वगैरे धुवून हळदी कुंकू लावून मग त्यांनी आतमध्ये घेतलेलं. 7 सवासणी आपल्या आखाड महिन्याच्या आणि 7 सवासणी तुळजाभवानी मातेचे त्यांनी जेव घातलेल्या.
अरे वा फुलं लावले का? नाही ना मग गुलकंद आहे ना. मला कसं बोलत काय केलं रे? जय श्री कृष्ण. तेल झाकण लाव, फ्रीज मध्ये ठेवते. मला पण त्या कृष्णाला कार्ड घ्या बाई. आता मी आले घरी. सवासनी जेवण बिवण करून थोडा वेळ बसली. सगळे आलेले आहे. दुसऱ्या एक संगमनेरला राहतात ना, त्या काकू आलेल्या आहे मोठ्या, आणि आत्या पण आलेल्या. तर मग बसलो, लई दिवसातून भेटलो ना. तर मग आता आले घरी. बघते आता पिल्लू काय करतं. क्रिशू पण माझ्या मागच राहती. तिला मी केव्हाची बोललेली एकटी जा, पण नाही गेली. तोंडात हात नको घाल, मला वाटलं तोंडातच हात घालते. तर चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नंतर. तोपर्यंत बाय बाय.